अनेकांना अंगाला सतत खाज येत असते आणि पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये तर जास्त प्रमाणात ही खाज वाढायला चालू होते. काही जणांना कोरडी खाज असते, लाल चट्टे येतात किंवा बारीक पुरळ येतात आणि ते स्प्रेड होत असतात. जर असं होत असेल तर याला शीतपित्त असं म्हटलं जातं. याची कारणं भरपूर आहेत. अगदी जर तुम्ही मोठ्या फॅनखाली झोपत असाल किंवा जास्त वाऱ्यामध्ये झोपत असाल, हो तुम्ही हे नवीन ऐकलं असेल, पण याच्यामुळे सुद्धा अंगाला खाज व्हायला चालू होते. खाण्यामध्ये जर आंबट जास्त येत असेल, टोमॅटो जास्त खाल्ला जात असेल, पालेभाजी सुद्धा जास्त खाल्ली जात असेल, पालक जास्त खाल्ला जात असेल, तरी सुद्धा अंगाला खाज उठायला चालू होते. चिंच खाल्ली जात असेल तरी अंगाला आग उठायला चालू होते. चणा डाळीचं पीठ याचा जर वापर जास्त असेल, जर हे पीठ तुम्ही खात असाल तरी सुद्धा अंगाला खाज उठायला चालू होत. व्यवस्थित लिव्हर फंक्शन जर व्यवस्थित चालत नसेल, टॉक्झिन्स बाहेर निघत नसतील त्यातून, तरी सुद्धा हा मोठा प्रॉब्लेम आहे खरं तर. त्याच्यामुळे सुद्धा अंगाला पित्त उठायला चालू होतं, खाज उठायला चालू होते. आणि खरं सांगायचं झालं तर याच्यावर उपचार करणं खूप गरजेचं असतं. घरगुती करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हा आजार जो आहे तो स्प्रेड आहे. म्हणजे एकमेकाच्या सहवासामध्ये एकमेकाचं जर काही तुम्ही टॉवेल यूज करत असाल, स्वतःचा टॉवेल हा स्वतः यूज करायचा आहे किंवा कपडे ही सेपरेट असावी, साबण सेपरेट असावा, प्रत्येक वस्तू या सेपरेट असाव्या. कारण हा आजार आहे तो स्प्रेड आहे. तो आईकडून बाळाला होऊ शकतो, बाळामुळे आईला होऊ शकतो. हा इतका भयानक, खरं म्हटलं तर भयानक रोग आहे. बघायला गेलं आणि ऐकायला गेलं तर हे नॉर्मल वाटतं, पण हा हळूहळू हा जर वाढत गेला तर एक्झिमामध्ये होऊ शकतं. ते लाली असते, जिथे लालसर झालेलं असतं तिथे पित्त हे असतंच असतं. जर खाज असेल, म्हणजे ज्या ठिकाणी खाज उठते तर त्यामध्ये कफ असतो, म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कफ हा असतोच असतो. आणि जर तुम्हाला पूर्ण बॉडीमध्ये इचिंग होत असेल, बॉडीवरती पुरळ आले असतील, तर तिथे वात हा असतोच असतो. म्हणजे हा जो आजार आहे तो पूर्णपणे त्रिदोषाने तयार झालेला असतो. बघताना ऐकताना सोपा वाटतो, पण खरं तर हा आजार तयार होत असताना पूर्णपणे त्रिदोषातून तयार होतो. त्यामुळे हा शरीरातून घालवणं खूप गरजेचं असतं. पोट साफ होत नसेल तरीही हे प्रॉब्लेम चालू होतात, झोप लागत नसेल तरीही हे प्रॉब्लेम चालू होतात, पिरियड्स व्यवस्थित नसतील तरीही हे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे अनेक आजारांतून, असंख्य आजारांमधून हा एक आजार चालू होतो, हा एक आजार उद्भवतो. आणि हा जर याचे जर निदान आणि याचा उपचार व्यवस्थित वेळेवर नाही झाला तर एक्झिमामध्ये याचं रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे योग्य सल्ला घ्या, योग्य तो याच्यासाठी उपाय करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज अंघोळ करत असताना मोठं मीठ तुम्हाला टाकायचं आहे. अंघोळ करत असताना मोठं मीठ टाका. काही वेळेस तुरटीचा खडा फिरवा. हे कराच करा, शिवाय तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. खाली आमचे नंबर्स आहेत. तुम्हाला जर काही असा त्रास असेल, ज्याला कोणाला हा खाजेचा त्रास असेल, त्याने अगदीच हलक्यावर न घेता खाली आमचे नंबर आहेत. हा कॉल अगदी फ्री आहे. घरगुती उपाय सुद्धा याच्यावर फ्रीमध्ये सांगितले जातात. तुम्ही एकदा कॉल करा आणि आयुर्वेदाचा सल्ला घ्या. आयुर्वेदिक वापरा, जे वापरायचं ते आयुर्वेदिक वापरा आणि या खाजेपासून दूर व्हा.